आम्ही जेव्हा लहानपणी खेळायचं चड्डीवरती मातीमध्ये असं फिरत राहायचं, तेव्हा आमची आई आमच्या कानाला धरून घरामध्ये घेऊन जायची. तसे काही आईसाहेबांबद्दल काही सांगू, शेअर करू शकाल? नाही, लहानपणी म्हणजे आईनी तसं, आई तशा लहानपणी आमच्या खूप कडक, आणि कुठं काही आम्ही आगावपणा करत असलेलं त्यांना दिसलं किंवा कळालं तर तेव्हा फक्त त्या आपले डोळे मोठे करायच्या, डोळे मोठे करायच्या, आणि डोळे मोठे केल्यानंतर आम्ही आपल्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बाजूला सारून नीटपणानं वागायला सुरू करायचो, आणि तेवढंच त्यांना करावं लागायचं, डोळे मोठे करणं, बाकी काही नाही. म्हणजे कधी त्यांनी आमच्यावर हात उचललेला नाही आहे, कधी फार हजेरी घेतलेली नाही आहे, कधी हात पुढे कर आणि छडीनं असं कधी केलेलं नाही आहे. डोळे मोठे करणं आणि थोडासा गंभीर आवाज करून त्या आवाजामध्ये थोड्याशा सूचना करणं, एवढंच. कुठला खेळ खेळत होतात? खूप खूप खेळ खेळायचो, त्यांना माहिती आहे. आता ते तिकडं झालं ना, आता दुसरं काहीतरी सांगायला पाहिजे. लहानपणी गोट्या खेळणं, टेबल टेनिस, बॅडमिंटन, विट्टी दांडू, कोया, शेतामध्ये डब्बा पार्टी, पकडापकडी, आंधळी कोशिंबीर, हे सगळंच लहानपणी आम्ही खेळलेले आहोत. आणि घरी 100-125 मुलं असायचे. म्हणजे आम्ही 3 भावंड आणि मग आमचे आत्ते भाऊ, मावस भाऊ, बहिणी, गौरवी, रितेश, धीरज, हे सगळेच. आणि गावातले आमचे सगळे लहान लहान जी मुलं असायची त्यामध्ये खूप मुलं वर्दळ असायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि आईंना आता चला झोपायची वेळ झाली असं म्हणायची वेळ रोज यायची. आणि त्या काळामध्ये मला आठवतं आहे की, आणि मित्रसुद्धा असे असायचे त्या काळामध्ये की कोणाचं नाव असायचं इंद्या, कोणाचं नाव असायचं ताण्या, कोणाचं म्हणजे टोपण नावं असायची. म्हणजे इंद्रजित नाव असायचं त्याला इंद्या म्हणायचं, तानाजी असायचं ताण्या म्हणायचं. आणि असे अनेक मित्र, आणि हे सगळे म्हणजे अगदी लहान. आणि हे सुद्धा जे मित्र आहेत याचं वैशिष्ट्य असं आहे की आमचे जे मित्र होते त्यांचे वडील हे साहेबांचे मित्र होते, आणि त्यांचे आजोबा हे आमच्या आजोबांचे मित्र होते. गावामध्ये कसं असायचं, गावामध्ये पिढ्यानपिढ्या ही मैत्री सुरू राहायची. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये माझी मुलं जी आहेत त्यांची मुलं आणि माझी मुलं सुद्धा मित्र होतील येणाऱ्या काळामध्ये, याची सुद्धा मला खात्री आहे. आणि म्हणून अविस्मरणीय काळ तो माझ्या आयुष्यातला राहिलेला आहे. आणि हे सगळं आम्ही आमच्या आजोबांच्या अवतीभोवती करायचो. आणि म्हणजे हेही इथं सांगायला हरकत नाही की माझे आजोबा हे माझ्या लहानपणीचे पहिले मित्र, लहानपणीचे माझे पहिले मित्र माझे आजोबा. आणि अशा अनेक आठवणी आहेत. दिवाळीच्या सुट्टीमध्ये महिनाभर, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 2 महिने आम्ही इथं असायचो. आणि साहेबांनी, आईंनी आम्हाला जातीनं उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये लातूरला त्यांनी आणलं कंपल्सरी. मुंबईमध्ये शाळा झाली की उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये लातूरला येणं हा ठरलेला कार्यक्रम. आणि त्यामुळं मला असं वाटतं की
मातीशी नाळ जी आमची राहिली, हे त्यामुळं राहिली, हे मला इथं सांगावंसं वाटतं आणि त्याचा मला खूप आनंद आहे.